तर माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, पण वनमंत्री झाल्यावर त्यांना सोडून द्यावं लागलं असं विधान वनमंत्री गणेश नाईकांनी केलंय। यावरून शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आक्रमक झालेली आहेत। ही पिल्लं आता कुठे आहेत याचा तपास व्हायला हवा अशी मागणी किशोर पाटकर यांनी केली आहे। तसंच वनमंत्री गणेश नाईकांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं किशोर पाटकर यांनी म्हटलं। काम करने वाले यानी जो मराठवाड़ा से बकरे दिकरे लेके आए थे ना, तो मेरे लिए इसने हरिण लेके आया था मेरे लिए। कौन? हाँ, चांदपुरी से हजारा जी मेरे लिए हरिण का बच्चा लेके आए। मुझे कहाँ से लाया? तो मुझे बकरी के काफिला में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपनी इधर नहीं रख सकते, उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्लं आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल, नाहीतर मी कोर्टात जाणार। त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं, त्यांनी ते नशा केले नाही केलं असेल ना, तर मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे की ही गंभीर बाब आहे, माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे, तर मी ह्या गोष्टीला टॉलरेट करणार नाही।